वाल्मिक कराडला अटक झाल्याची चर्चा, मात्र सीआयडीनं अटकेच्या वृत्ताला दुजोरा अद्यापही दिलेला नाही। बीड पोलिसांनी देखील या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही। सध्या बीड पोलीस सतर्क झालेत आणि संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे वाल्मिक कराड कधी शरण येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोर्ट मिळेल। दुसरं, त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाइड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता, याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे। ती देखील मिळाल्याबरोबर मी माध्यमांना देईन। मात्र एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील तुमची चर्चा झाली असेल, काय त्यांचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने एकंदरीत तपास करतात? नाही, आत्ताच्या घटकेला त्यांच्याकडनं हा तपास सीआयडीकडे दिल्यामुळे ते त्याच्यावर काहीच बोलू शकणार नाही आहेत। पण मी जी माहिती घेतली ती एक म्हणजे टोटल नंबर ऑफ पवनचक्क्या जितक्या बीडमध्ये आहेत त्यांचे जे मालक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं आत्तापर्यंत पोलिसांना किती कंप्लेंट्स आल्या त्याची माहिती मी मागितली आहे। नंतर गन दाखवून, धाक दाखवून किती लोकांकडनं वसुली केली गेली किंवा खंडणी मागितली गेली